नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण देशातला पहिला कॅनॉल जोड प्रकल्प याविषयी आपण जाणून घेणार आहोत। पुणे, सातारा आणि सोलापूरकरांसाठी ही आनंदाची वार्ता आहे। यासाठी महाराष्ट्रात 4,000 कोटींच्या निधीला मान्यता मिळाली असून कोणत्या तालुक्यांना आणि गावांना याचा फायदा होणार याविषयी संपूर्ण माहिती आपण बघणार आहोत। मित्रांनो, व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी आपण जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। या आपल्या चॅनलवर असेच अपडेट येत असतात, तेव्हा चॅनलला नक्की सबस्क्राइब करा आणि आपण आपल्या टेलिग्रामला लवकर जॉईन व्हा। त्या ठिकाणी अशी माहिती आपण टाकत असतो, त्याची लिंक ही डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे। मित्रांनो, पुणे, सातारा, सोलापूर जिल्ह्यातील सिंचनास लाभ होणाऱ्या नीरा आणि देवघर पाटबंधारे प्रकल्पाच्या 3,976 कोटी 83 लाख रुपयांच्या खर्चाच्या तरतुदीस तृतीय सुधारित प्रशासकीय मान्यता देण्याचा निर्णय मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला। या प्रकल्पामुळे पुण्यासह सातारा, सोलापूर या 3 जिल्ह्यांतील 43,050 हेक्टर जमीन ओलिताखाली येणार आहे। या प्रकल्पातून बंदिस्त जलवाहिनीतून पाणीपुरवठ्याचे नियोजन असून देशातील तो पहिलाच कॅनॉल जोड प्रकल्प असणार आहे। नीरा आणि देवघर प्रकल्पाला सुधारित प्रशासकीय मान्यता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत देण्यात आली। नीरा देवघर पाटबंधारे प्रकल्पाअंतर्गत पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील मौजे देवघर येथे कृष्णा खोऱ्यातील भीमा उप खोऱ्यातील नीरा नदीवर मातीचे धरण बांधण्यात आले आहे। सन 2008 पासून धरणामध्ये पूर्ण क्षमतेने 338 लघमी इतका पाणी साठा होत आहे। हा प्रकल्प महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळ अंतर्गत होणार आहे। या प्रकल्पामुळे भोर तालुक्यातील 7,000 हेक्टर, सातारा जिल्ह्यातील अवर्षण प्रवण खंडाळा तालुक्यातील 12,000 हेक्टर व फलटण तालुक्यातील 13,550 हेक्टर तसेच सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील 10,970 हेक्टर असे एकूण 43,050 हेक्टर क्षेत्रास प्रवाही व उपसा पद्धतीने सिंचन सुविधा उपलब्ध होणार आहे। तसेच उपसा सिंचन योजना, महावितरण कंपनी संबंधित विविध कामे यासह विविध योजनांची आढावा बैठक मंगळवारी उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात आयोजित करण्यात आली होती। यावेळी खासदार रणजितसिंह नाईक, निंबाळकर, आमदार शहाजी पाटील, जयकुमार गोरे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते। कृष्णा आणि भीमा स्थिरीकरण प्रकल्प दुष्काळी तालुक्यांसाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे। त्यासाठी जागतिक बँक अर्थसहाय्य करणार आहे। त्यादृष्टीने जलसंपदा विभागाने विविध बाबींची पूर्तता तत्काळ करून घ्यावी। उरमोडी धरणाची सुधारित प्रशासकीय मान्यता मंजूर झाली असून बोगद्याचे काम पूर्ण झाले आहे। तसेच प्रकल्पातील उर्वरित त्रुटींची दुरुस्ती महिनाभरात पूर्ण करावी। शिवाय उरमोडी ते वाढार किरोली या ठिकाणी बंदिस्त जलवाहिनीचे कामही हाती घेण्याच्या सूचना फडणवीस यांनी संबंधित विभागाला दिल्या। यामुळे माण, खटाव या दुष्काळी भागांना मोठा दिलासा मिळणार आहे। तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये एवढेच। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। नक्की सबस्क्राइब करा। आपण परत भेटू एका नवीन अपडेट सोबत एका नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद।